ये इकडे. हा आता मला सांग, काऊन मागे लागले हे लोक? काय चोरी केली तर केली नाही ना तू? अगं मी काहीही केलं नाही आणि तू तर काही बोलूच नको. तुझ्यामुळे होत आहे सगळं. कायचे काय काय बोलून राहिली तू? माझ्यामुळे काय झालंय? वा, आता असं दाखव की मी काहीच केलं नाहीये. मी तर काहीच केलं नाही. तू मला खरं खरं सांग, काय झालं ते? हा काय झालं? अगं पेपर मध्ये माझा फोटो आलाय, त्यामुळे पाठी लागले सगळे माझ्या. बाप्पा, अगं पेपर मध्ये तर खूप लोकांचे फोटो येतात. त्यांच्या मागे तर नाही लागत लोक. आणि तू काय अशी जन्नतची नूर लागून चालली? तुझ्या मागे लोक लागली ती. अगं पण त्या फोटोच्या वर असंही लिहिलंय ना की हरवलेली आहे आणि माझ्यावर 1 लाखाचं इनाम आहे. माहितीये का? त्याच्यासाठी पळतायत सगळे. बाप्पा, 1 लाख? अगं तुझी किंमत 1 रुपयाची सुद्धा नाहीये. ए बस कर तू आता. ऐक, तुझ्यामुळे घडतंय सगळं हे. खरं सांग मला, खरं सांग. हे बाई, मी काही केलेलं नाही. हा खरं तर हे तुझ्याचमुळे झाले. तू माझ्या संसारात घुसली नसती ना तर हे झालंच नसतं. आय न्यू इट. मला माहिती होतंय तूच करून आणलं. अरे का पेपर मध्ये फोटो द्यायचा यार? वेडी आहेस का तू? मी बाई केलेलं नाही. हा काही उगीच चौगीच बोलू नको. मी काय केलं नाही. तू खोटं बोलू नकोस आता उगाच. मी जर खोटं बोलत असते ना तुला असं लपवलंच नसतं. हो, खूप उपकार केलेस माझ्यावर. मी काही केलेलं नाही. हा थांब, एवढं तर असेल ना. ही ती पोरगी 1 लाख रुपये वाली. ही नाही, मला पकडायचं ना. थांब ना. नाही काही गप ना प्लीज. असं करू नको यार. मी हात जोडते तुझ्या पुढे. प्लीज नको. एवढ्यानं भागायचं नाही. तुला उठबशा काढायला ते काय असतं? शाळेत काढलं नाही का कधी? हा तुझ्या कॉन्व्हेंट मध्ये नव्हतं असं काहीतरी फालतू. म्हणून ही असली झालीस तू. चल मी सांगते तुला. चल तू कांदर कांदर. आता खाली बस. हे चल, मी नाही करणार आहे काही. नाही, नाही, करते, करते. चल अरे कांदर कांदर. बस खाली. 1 2 3 4. खाली बस नीट. बस खाली. 6 काय फालतूगिरी आहे. 7. लोक हसतायत यार. असू दे. चल 8. खाली बस. 9 10. झालं आता. आता मी जाऊ प्लीज. झालं तुझं सगळं. जा ना. तसंही मला तुझ्याशी बोलण्यात इंटरेस्टच नाहीये. चल जा. नाही, नको 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 थांब. ऐक ना, ते लोक परत पकडतील मला. तू प्लीज काहीतरी कर नको. पण आता मी काय करू शकते? मी काहीच करू शकत नाही. तू बघ तुझं तुझं. एक मिनिट. थांब, आलीच. दादा हे घेऊ ना. काय करतेस तू? नाही, तू दुसरे काहीतरी विचार. नाही नको. ऐक ना बाई, तुला लपायचं ना. नको, लपायचं ना नको. तुला. नको काय नको. अगं नको ना. गप्पा बस. नको. नको का? ही पोरगी तीच आहे. 1 लाख रुपये. लाव. आता बघ. आता बघ, कोणालाच तू ओळखू येणार नाही. दादा हे घ्या, तुमचा ब्रश घ्या. चल आता चल. लोक सगळे बघतायत माझ्याकडे. बघू दे ना मग. कोणी ओळखून तर नाही ना राहिलं तुला. बघू दे. तेच तर पाहिजे होतं ना तुला. अगं पण सगळे हसतायत ना. हसतात तर हसू दे. असं कर, तू हे सगळं पुसून टाक. हे सगळं म्हणजे सगळेजण ओळखतील तुला. असं काऊन करून राहिली तू शनिया? अगं एक काहीतरी ठरव. वीस कसलं आहे असं फुकटचे धंदे? चल चल माझ्या बरोबर. आता इकडे तिकडे बघायचं नाही अजिबात. चल. गॅरी, गॅरी. शन्या, तुझ्याकडे पण नाही पाहिलं यांनी. हे असंच होणार बघ. जेव्हा तू तुझे खरे रंग दाखवशील ना तेव्हा हे तुझ्या आयुष्यात नासेच निघून जातील. आणि तो दिवस काही दूर नाही.
हो, आतमध्ये कसे आलात तुम्ही? चाबूकवाले फेरीवाले यांना आतमध्ये यायला परवानगी नाहीये, माहितीये का तुम्हाला? काय बोलताय तुम्ही? ओळखलं नाही का मला? शनाया आहे मी. शना अहो काय अवतार करून घेतलाय मॅडम तुम्ही? कुठल्या नाटका बिटकात काम करताय की काय? मग नाटकं तुम्ही सगळे करताय त्यामुळे मला सफर करावं लागतंय. बरं येतो मी येतो. कोणी केलं ना त्याची पोलीस कंप्लेंटच करते आता. अगं आज काहीचा हा नवीन अवतार? होळी खेळलेली दिसते. अगं नाही, फॅन्सी ड्रेस चाललाय बहुतेक. लाल तोंडाचं माकड बनली आली. अशी दिसत होते मी रस्त्यावर. अरे राधिकाचं काय करू मी? हो, उद्याच्या पेपरमध्ये येईल वाढदिवसाची बातमी. ओके, थँक्यू सर. एक्सक्यूज मी, ते हरवलेल्या कंप्लेंट इथेच देतात का? हो हो. ना कोणाचा फोटो आहे? नाही, फोटो नाही द्यायला आलो मी. मग कशाला आलात? अहो हे बघा ना. अच्छा अच्छा, या सापडल्या का? मग तुम्ही जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये कॉन्टॅक्ट करा. अहो सापडायला त्या हरवल्याच नाहीयेत. म्हणजे हरवल्या नाहीत या. मग यांचा फोटो का दिलात? मी कुठे दिलाय फोटो? मग आपोआपच छापून आलं का काय? अहो तेच विचारायला आलोय मी तुम्हाला. पेपर तुमचा आहे ना, पण तुमच्या पेपरमध्ये एखाद्या न हरवलेल्या व्यक्तीचा फोटो हरवली आहे अशा सदराखाली कसा छापून येऊ शकतो? एक मिनिट, ज्यांनी कोणी हा फोटो दिला असेल ना तर त्यांना जाऊन विचारा. आम्ही मुद्दाम कोणाचा फोटो शोधून टाकत नाहीये. खरं म्हणजे आमच्या पेपरमध्ये तेवढी जागाही नसते. अहो निदान तुम्ही सांगाल तरी कुणी दिलंय ते? ते काय माहित नाही. हा पेपर आजचा आहे ना. जेव्हा ही बातमी आली तेव्हा मी नव्हतो. मग कोण होतं? तेव्हा मिस्टर जोशी होते आणि ते आता सुट्टीवरती आहेत. 4 दिवसांनी येणार. तर तुम्ही एक काम करा, 4 दिवसांनी या, म्हणजे तुम्हाला कळेल की हा फोटो कोणी दिला ते. नाही नाही, बरोबर आहे. नाही, मला बरोबर कळतंय आता काय घडतंय ना एक्झॅक्टली. ते महाजनीच होते ना तुमचे संपादक पूर्वी? हो, म्हणजे तुम्ही आमच्या महाजनी साहेबांना ओळखता का? चांगलाच ओळखतो. आणि आता मला बरोबर कळतंय पाणी कुठे मुरतंय ते. कळलं ना? म्हणजे तुमचं तुम्हाला कळलं ना. मग कशाला माझं डोकं खाताय? निघा, मला भरपूर कामं आहेत. तुम्ही मी काही रिकामा आहे? हा, हे बघा, हे जे काही चाललंय ना हे फार महागात पडणार आहे तुम्हाला. हा, तुम्हाला काय वाटलं मला कळत नाही? नाही, बरोबर आहे, बघतो मी. तुम्हाला वाटतंय ना तेवढं सोपं नाही. हा, माझ्याशी गाठ आहे. मी ना बरोबर सगळ्यांना धडा शिकवीन. नाही, हे असं काहीतरी छापता ना, मी बरोबर तुम्हाला धडा शिकवीन. तुम्ही लक्षात ठेवा, मी कोण आहे कळेल तुम्हाला. कोणी येतात काय माहिती.